नमस्कार, मी पल्लवी देशपांडे. अक्षरधन समूहाच्या कथावाचन स्पर्धेसाठी मी आपल्या समूहातल्या लेखिका स्वप्नामयी यांची एक कथा निवडलेली आहे. आपल्यासमोर सादर करते. कथेचं नाव आहे त्याचं माहेरपण. कथेचं नाव आहे त्याचं माहेरपण. हे काय रे अभि? चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस का रे? यावेळेला इस्त्रीवाल्याला नाही द्यायचं आहे का? काय झालं? अनुनी पर्स टेबलवर ठेवत विचारलं आणि ती किचनकडे पाणी पिण्यासाठी वळाली सुद्धा. अभि जाम मूडमध्ये ओरडला, मैं मायके चला जाऊंगा तुम देखती रहियो, मैं मायके चला जाऊंगा तुम देखती रहियो. पाणी पिताना येणारं हसू दाबत अनुनी हातानेच खुणावलं आणि गोट गिळत विचारलं, नक्की बरं आहेस ना रे? काय रे आभ्या, नाटकं नको येतं? काही कंपनीचा दौरा वगैरे आहे का? नाही मॅडम, नाही. मी खरंच माहेरी चाललो आहे, पुण्याला. अरे, अनुनी लाडाने त्याला पाठीत हलकं चापट देत म्हटलं, अरे ताईंकडे चाललायस ना? मग तसं सांग की, हे काय आहे नवीन माहेरी अँड ऑल? अभिनी शर्टची घडी केली, इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे. तिचा हात हातात घेऊन म्हणाला, म्हणू दे ग मला हा शब्द, छान वाटतं. यंदा तू दिवाळीत माहेरी गेली होतीस ना? माझं आणि तायडीचंच राज्य होतं. भाऊबीजेला ओवाळलं तिने मला आणि हे तिकिटाचं पाकिट माझ्या हातात ठेवलं. अगं, मी म्हणालो सुद्धा तिला की अगं हे काय, तू काय मला ओवाळणी देतेस? तशी ताई म्हणाली कशी, अरे ही ओवाळणी नाही रे, मी तुला माहेरपणाला बोलवते. मी जोरजोरात हसलो. तसं ताईने मला पटकन जवळ घेतलं आणि खूप खूप रडली. अगं ताई. ताई म्हणाली, आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलायस रे अभ्या. त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास. तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्याच्यात, पण तिला माहेर तरी आहे रे. तुला कुठे रे माहेर? कधीतरी ना मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो ना, ती उजळवण्याची जागा म्हणजे माहेर असतं. आई बाबा गेले की पुरुषाची पण ती जागा हरवतेच ना रे. म्हणून मग मला वाटलं, ज्यावेळेला आपण माहेरी जाऊन आलो ना की मग तुला बोलवायचं माहेरी माझ्याकडे. हे बघ, अनु आली ना की तू लगेच निघणार आहेस. तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय, म्हणजे उगाचच तू म्हणाल नकोस गाड्यांना गर्दी होती आणि ही बाकीची कारणं मला नको आहेत. मी वाट बघीन ना तुझी. असं सांगून तायडी गेली. आता मी चाललोय माहेरी. जाऊ ना राणी सरकार? अनु म्हणाली, आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते. नको जाऊस ना माहेरी, मला करमत नाहीये. प्लीज आपण मज्जा करू ना. थांब ना. एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली. तसं अभिने तिला जवळ ओढलं आणि कुजबूज स्वरात म्हणाला, खरंच नको जाऊ का ग? अनु म्हणाली, जा जा बाबा जा, जी ले तेरी जिंदगी. तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं. आपल्याविषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं. मायेचा हात, आठवणींचा पाठ सतत गप्पांमधून वाहणं. तुला सांगते अभि, सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं माहिती आहे. अभि म्हणाला, असं म्हणतेस? मग येतोच हे सुख उपभोगून. अनु त्याला बसमध्ये बसवून आली. तिला वाटलं, खरंच यार भारी कल्पना आहे ही, भावाला माहेरपण करायचं.
तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला. ये ना 2 दिवस. अभि गावाला गेलाय. मला सोबत होईल तुझी. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. दोन्हीकडे माहेरपण रंगले. बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना ऊत आला. कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले. एक नातं घट्ट होतंच आणि विश्वासाने ते अजून घट्ट झालं. भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं. भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं. धन्यवाद.